नाशिक म्हाडा मंडळाची जी 478 सदनिकांची जाहिरात आहे ती आज 4 सप्टेंबरला प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर याच्यामध्ये कागदपत्र कोणती हवी असतात, या लॉटरीमध्ये फॉर्म कसा भरत असतात, त्यानंतर ही जी नियम, अटी, शर्ती ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजेच तुम्हाला असेच सिडको म्हाडा लॉटरीचे जे इन्फॉर्मेशन आहे ते व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात. या लॉटरीमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे कागदपत्र कोणते असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे, डोमेसाइल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि इन्कम टॅक्स रिटर्न असणे आवश्यक आहे किंवा मग तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जो तहसीलदार यांच्याकडून मिळत असतो. तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे, कारण की तेथे आधार कार्ड जेव्हा आपण अपडेट करतो तेव्हा ते OTP येत असतो. इन्कम टॅक्स रिटर्न आणि ITR हे तुम्हाला तिथे अपलोड करावे लागतात. डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजे 1 जानेवारी 2018 नंतर तुमचं जो बारकोडवालं डोमेसाइल सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. या लॉटरीमध्ये जे 20% सर्वसमावेशक योजना सांगण्यात आलेली आहे, टोटल 478 सदनिका सांगण्यात आलेल्या आहे. या लॉटरीचा आपल्याला बुकलेट कुठून डाउनलोड करायचं आहे त्याचा पण आपण माहिती पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याला ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, या जाहिरातीमध्ये जे कॅटेगरी सांगण्यात आलेली आहे, जी रिझर्व्हेशनसाठी जी घरे सांगण्यात आली आहेत त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. त्यानंतर परत तुम्हाला हा फॉर्म भरताना हा फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी या आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला कसा पाहायचा त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. सर्वप्रथम तुम्हाला सांगतोय, तुम्ही कोणत्याही म्हाडा मंडळाच्या लॉटरीमध्ये सहभाग जर तुम्हाला घ्यायचा असेल, तर फॉर्मची स्टेप फक्त एकच आहे. एकच फॉर्मॅट आहे. फक्त तुम्हाला फॉर्म भरताना जो मंडळ आहेत, ते मंडळ तुम्हाला सिलेक्ट करावं लागते. जसे की कोकण म्हाडा मंडळ आहेत, मुंबई म्हाडा मंडळ आहेत, छत्रपती संभाजीनगर म्हाडा मंडळ आहेत, नाशिक म्हाडा मंडळ आहेत, नांदेड म्हाडा मंडळ आहेत, नागपूर म्हाडा मंडळ आहेत. या लॉटरी जेव्हा हे सदनिका निघतात 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना, 50% सर्वसमावेशक योजना. याच्यासाठी जो फॉर्म आहे तो फॉर्म एकच असतो. फक्त आपल्याला मंडळ सिलेक्ट करावे लागतात. तर ते मंडळ कसं सिलेक्ट करायचं त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. बघा हा व्हिडिओ सुरू आहे. हा व्हिडिओ सुरू होता त्याच्या खाली मोरचं जे ऑप्शन आहे, त्या मोरच्या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ते बघा म्हाडा लॉटरी ऑनलाईन फॉर्म भरण्याची पूर्ण माहिती. येथे तुम्ही क्लिक करा. येथे जेव्हा तुम्ही क्लिक करणार तर हा जो फॉर्म कसा भरायचा याच्यामध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप मी माहिती सांगितलेली आहे. तर चला आपण आता तर पूर्ण व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम तुम्ही हाऊसिंग म्हाडा gov.in या साईडवरती तुम्हाला यायचं आहे. या साईडवरती आल्यानंतर तुम्हाला हे जे पेज ओपन होणार आहे, कोकण म्हाडा मंडळ, छत्रपती संभाजीनगर म्हाडा मंडळ, नाशिक म्हाडा मंडळ. तर तुम्हाला फॉर्म भरताना मी फॉर्मची लिंक जी दिलेली आहे तिथे कोकण सिलेक्ट न करता तुम्ही नाशिक म्हाडा मंडळ सिलेक्ट करा आणि प्रोसेसच्या ऑप्शनला क्लिक करा. इथे तुम्हाला 3 मंडळ दिसणार आहेत. म्हणजे 3 नाशिक जे ऑप्शन आले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. नाशिक 20% स्कीम. इथे सर्व माहिती देण्यात आलेली आहे. फॉर्मची सुरुवात आणि फॉर्मचं पेमेंट वगैरे, म्हणजे जी त्यांनी सांगण्यात आलेली आहे जी माहिती ती पूर्ण इथे देण्यात आलेली आहे. आणि हे जे संकेतांक देण्यात आलेलं आहे, नाशिकचे जे लोकेशन देण्यात आलेलं आहे 526, 527 ह्या लोकेशनमध्ये तुम्हाला जिथे फॉर्म भरायचा आहे ते तुम्ही तिथे जाऊन त्या लिंकला क्लिक करून तिथे तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉर्म भरू शकता. तो व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तिथे क्लिक करून तुम्ही कसा फॉर्म भरायचा ते बघू शकता. म्हाडा लॉटरीचं जर आपल्याला बुकलेट डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम Google सर्च केल्यानंतर तुम्हाला म्हाडा.gov.in या साईडवरती यायचं आहे. त्यानंतर हे पेज ओपन होणार आहे. त्या पेजला ओपन झाल्यानंतर तुम्हाला बघा राईट साईडला लेटेस्ट न्यूज नावाचा ऑप्शन आलेला आहे, व्ह्यू ऑल ऑप्शन आलेला आहे. येथे बुकलेट फॉर सेटलमेंट नाशिक हे ऑप्शन आलेले आहे. येथे जे 35 पेजेस सर्वसमावेशक योजनेची जी जाहिरात आलेली आहे नाशिक महामंडळाची, त्याच्यामध्ये ही सर्व माहिती इथे उपलब्ध झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे मंडळाचं मनोगत देण्यात आलेलं आहे, जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, पेमेंट वगैरे ही सर्व माहिती या PDF मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्याला जसं स्टेप बाय स्टेप सांगण्यात आलेले आहे, कोणत्या संकेतांकासाठी किती घर आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती घर आहेत, किती स्क्वेअर फूटचं घर आणि किंमत, ही सर्व माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. आपण जे या PDF द्वारे आपण तुम्हाला सांगण्याचं काम करणार आहोत पुढे. ही सर्व माहिती आपल्याला जी तुम्हाला जर PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही PDF सुद्धा डाउनलोड करू शकता. असे हे नाशिक म्हाडा मंडळची जी जाहिरात आलेली आहे ही सर्व माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पात्रता काय आहेत ही सर्व माहिती आपण आता पुढे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू.
नाशिक गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ म्हाडा माहिती पुस्तिका सप्टेंबर 2025. टोटल 35 पेजींची ही जाहिरात आहे. यामध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. 20% सर्व समावेशक योजना ऑनलाईन संगणकीय सोडत. यामध्ये मनोगत देण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे तपशील देण्यात आलेलं आहे. वेळापत्रक, अटी, पात्रता, संगणकीय सोडत, आरक्षण, विशेष अटी शर्ती, संपर्क क्रमांक आणि सावधानतेचा इशारा. त्यानंतर हे त्यांची लॉटरीचं जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले आहेत. फॉर्म भरण्याची सुरुवात, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख, तुम्हाला पेमेंट करायची तारीख, प्रारूप यादी आणि फायनल ड्राफ्ट सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. आरक्षण देण्यात आलेले आहेत. टोटल 526, 527, 528, 529, 530, 531 आणि 532 संकेतांकामध्ये जे घरे सांगण्यात आलेले आहेत. 478 घरे कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणते घर आहेत, घरांचा एरिया, क्षेत्रफळ, घराची किंमत, जे रिझर्वेशन सांगण्यात आलेलं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट कर्मचारी, सेंट्रल गव्हर्नमेंट कर्मचारी, माजी सैनिक, जे कलाकार आहेत, चित्रपट, दूरदर्शन त्यांच्यासाठी, आणि सर्वसाधारण जनता आणि म्हाडाचे कर्मचारी हे रिझर्वेशन येथे देण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हा तपशील देण्यात आलेला आहे. पात्रता देण्यात आलेली आहे. त्यानंतर डोमेसाइल सर्टिफिकेट हे 2018 नंतर बारकोडवाला असावं हे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे. उत्पन्न मर्यादा सुद्धा सांगण्यात आलेली आहे. EW साठी 6 लाखाच्या आत इन्कम असणे आवश्यक आहे. त्यानंतर LIG साठी 6 लाखाच्या वर आणि 9 लाखाच्या आतमध्ये इन्कम असणे आवश्यक आहे. MIG साठी 12 लाखाच्या आतमध्ये इन्कम असणे आवश्यक आहे. 9 लाखाच्या वर इन्कम असणे आहे. EWS वाले LIG मध्ये अप्लाय करू शकतात, LIG वाले MIG मध्ये अप्लाय करू शकतात आणि MIG वाले HIG मध्ये अप्लाय करू शकतात. पण HIG कॅटेगरीमध्ये जे घर येतात त्यांच्यासाठी HIG आपल्याला अप्लाय करावे लागतात. हे फॉर्म कसा भरायचा हे त्यांनी इथे माहिती देण्यात आली आहे. कागदपत्र कोणते आपल्याला उपलब्ध करायचे ते व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलेले आहेत. EMD अमाऊंट तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. फॉर्मची फीस 708 रुपये आणि 108 रुपये GST अशी तुम्हाला फॉर्मची NEFT RTGS ऑनलाईन पेमेंट करू शकतात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे. त्यानंतर संगणकीय सोडतीची कार्यप्रणाली कशी असणार आहे हे तुम्ही बघू शकता. अशी ही टोटल जी 35 पेजेसची जी PDF आहे ती तुम्हाला डाउनलोड कशी करायची याची पण माहिती मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली आहे. सर्व स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये जे म्हाडाचे जे नियम आहेत, जे ज्या कॅटेगरीमध्ये जे आरक्षण गटाचं विवरण आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी त्याची पण पूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर त्यांचे हेल्पलाईन नंबर पण देण्यात आले शेवटच्या पेजला, ते पण तुम्ही बघू शकता PDF डाउनलोड करून. म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण या जाहिरातीमध्ये सर्व पात्रता अटी जे काही आहेत ते तुम्हाला म्हणजे एका PDF मध्ये समजण्यात येणार आहे. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये करा, आपण त्याला उत्तर देऊ. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटूच असा एक व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.